ಎಲ್ಲ ಸಂದರ್ಭಗಳಿಗೂ ಸೂಕ್ತವಾದ ಕಿವಿಯೋಲೆಗಳ ಸಾವಿರಾರು ಡಿಸೈನ್ಸ್ಗಳೊಂದಿಗೆ ಕಿವಿಯೋಲೆಗಳ ಉತ್ಸವ ಮಲಬಾರ್ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ನಲ್ಲಿ. ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಧರಿಸಿ ಕಲಾಕಾವ್ಯವನ್ನು. नाजरीन अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। पेश है ATV पर खबरनामा। सबसे पहले अहम खबरों की सुर्खियाँ। 17 सितंबर को चीफ मिनिस्टर BS येडियुरप्पा का दौरा गुलबर्गा। बीदर में सिविल सर्विसेज इम्तिहानात की तैयारी के लिए 26 सितंबर को मालूमाती व शऊर बेदारी प्रोग्राम। रेलवे को खानगियाने के खिलाफ यादगीर में SUCIC का एहतजाज। गुलबर्गा में मुख्तलिफ तंजीमों के एहतजाजी मुजाहरे। गुलबर्गा में मूसलाधार बारिश से कई पुल और कॉलोनियाँ ज़ेर-ए-आब, रास्ते मुनक़ता। अत्तार कंपाउंड गुलबर्गा में मकान की छत गिरने का वाक़या। गुलबर्गा में एग्रीकल्चरल असिस्टेंट ऑफिसर रिश्वत लेते हुए पकड़ा गया। चिंचोली के संगापुर में 30 किलो गांजा, हुमनाबाद के घोड़वाड़ी में 3.5 किलो गांजा जब्त। बीजापुर में 162 मुलजमीन गिरफ्तार, 22,95,000 का सामान जब्त। इलाका कल्याण कर्नाटक के अजला में कोरोना का कहर हुआ कम। पेश हैं खबरें तफसील से। चीफ मिनिस्टर BS येडियुरप्पा कल्याण कर्नाटक उत्सव में शिरकत करने के लिए 17 सितंबर को गुलबर्गा का एक रोज़ा दौरा कर रहे हैं। वो 17 सितंबर बरोज़ जुमेरात सुबह 7 बजे बेंगलुरु से खुसूसी तैयारे के ज़रिए रवाना होंगे और 8:15 पर गुलबर्गा पहुंचेंगे। 8:30 बजे सुबह तिम्मापुरी सर्कल पर वल्लभ भाई पटेल के मुजस्समे पर फूल माला चढ़ाएंगे। BS येडियुरप्पा 9 बजे सुबह पुलिस परेड ग्राउंड गुलबर्गा में मुनक्किद होने वाले कल्याण कर्नाटक उत्सव में शिरकत करेंगे। परचम कुशाई करने के बाद परेड की सलामी लेंगे और मुख्तलिफ तरक्याती कामों का संग बुनियाद रखेंगे, इफ्तिताह करेंगे। चीफ मिनिस्टर BS येडियुरप्पा 11 बजे दिन गुलबर्गा से खुसूसी तैयारी के ज़रिए बेंगलुरु वापस होंगे। बीदर ज़िला इंतज़ामिया, ज़िला पंचायत बीदर और महकमा पुलिस बीदर के इश्तराक से बीदर ज़िले में सिविल सर्विसेज इम्तिहानात में शिरकत करने के लिए मालूमाती और शऊर बेदारी प्रोग्राम मुनक्किद किया जाएगा। ये बात डिप्टी कमिश्नर बीदर रामचंद्रन R ने बताई। वो आज डिप्टी कमिश्नर ऑफिस के इजलास हाल में अखबारी कॉन्फ्रेंस को मुखातिब कर रहे थे। उन्होंने मज़ीद कहा कि साबिक़ में बीदर में डिप्टी कमिश्नर PC जाफ़र ने इस प्रोग्राम की शुरुआत की थी। रामचंद्रन R ने कहा कि IAS IPS इम्तिहानात को लेकर तलबा में बहुत सारी गलतफ़हमियाँ पाई जाती हैं। तलबा की गलतफ़हमियों को दूर करने और उनमें ख़ुद एतमादी पैदा करने के लिए मालूमाती व शऊर बेदारी प्रोग्राम 26 सितंबर को सुबह 9 बजे से दोपहर 2:30 बजे तक चन्नबसवा पट्टादेवरू डिस्ट्रिक्ट थिएटर बीदर में मुनक्किद होगा। 300 से ज़ायद उम्मीदवारों के रजिस्ट्रेशन करने की सूरत में इस प्रोग्राम को YouTube और Facebook पर लाइव दिखाया जाएगा। प्रोग्राम को IAS ओहदेदारान और दीगर माहिरीन मुखातिब करेंगे।
डिप्टी कमिश्नर बीदर रामचंद्रन आर ने बीदर ज़िले के तलबा और तालिबात से इस प्रोग्राम से ज़्यादा इस्तेफादा करने की अपील की है। एसपी बीदर DL नागेश अखबारी कॉन्फ्रेंस में मौजूद थे। बीदर से ATV न्यूज़ के लिए अलीम बंदा नवाजी की रिपोर्ट। ಸಾಕಷ್ಟು ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆಗಳು ಇದೆ. ಇಂಗ್ಲಿಷ್ ಇರಬೇಕು, ಹಿಂದಿ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಬರೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಈ ಥರ ಇರಬೇಕು, ಆ ಥರ ಇರಬೇಕು ಅಂತ ಸಾಕಷ್ಟು ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆಗಳು ಒಂದು ಫೋಲ್ಡರ್ನಲ್ಲಿ ಒಳಗೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಸರಿಯಾದಂಥ ಸೂಕ್ತ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಒದಗಿಸಬೇಕು, ಅವರಲ್ಲಿ ಆತ್ಮಸ್ಥೈರ್ಯ ತುಂಬಿಸಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಆಗಿ ಅವರಿಗೆ ಕೆಲವು IAS ಅಧಿಕಾರಿಗಳು, IPS ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಫಾರೆಸ್ಟ್ ಸರ್ವಿಸಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು, KAS ಅಧಿಕಾರಿಗಳು, KSPS ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್, ಈಗ ಎಕ್ಸೈಸು, ಈ ಥರ ಸಾಕಷ್ಟು ನಾಗರಿಕ ಸೇವೆಗಳು ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ಬಹಳ ಫಸ್ಟ್ ಮಾರ್ಕ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದವರು ಅವರೆಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗ್ತಾರೆ, ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗ್ತಾರೆ, ದೇಶಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಂಪನಿಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆದರೆ ಸುಮಾರು ಜನರು ನಗರ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಇರೋರು, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅರಿವಿರ್ತಕ್ಕಂಥವರು, ಜಾಗೃತಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವರು ಪಾಸ್ ಆಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದಿಂದ, ಬಹಳ ಹಿಂದುಳಿದ ಪ್ರದೇಶದಿಂದ, ನಮ್ಮಂತಹ ಗಡಿನಾಡಿನಲ್ಲಿ ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕ ಹಿಂದುಳಿದ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಖ್ಯೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ನಾವು ಹೋಲಿಸಿದ್ರೆ, ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳನ್ನು ಹೋಲಿಸಿದ್ರೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಈಗ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳನ್ನು ಹೋಲಿಸಿದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ನಾಗರಿಕ ಸೇವೆಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತೀರ್ಣರಾಗ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಒಂದು ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆನೇ ಇದೆ. ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೀದರ್ ಅಂತ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಂಖ್ಯೆ ಇವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ 2-3 ಹುಡುಗರು IAS ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಪಾಸ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. सोशलिस्ट यूनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट यादगीर ज़िला की जानिब से आज मरकज़ी हुकूमत की अवाम दुश्मन पॉलिसियों के ख़िलाफ़ एहतजाज किया गया। रेलवे को खानगियाने की पुरज़ोर मुखालिफत करते हुए रेलवे को खानगियाने का फ़ैसला वापस लेने का मुतालबा किया गया। आवाम से अपील की गई कि वो रेलवे को खानगियाने के ख़िलाफ़ एहतजाज करने आगे आएँ। राम लिंगप्पा, BN सईदप्पा, HP जमाल साहब, सुभाष चंद्र BK, सिंधु B, ताजुद्दीन, गजानन, भीमा शंकर, मुरलम्मा, मोनम्मा, विश्वनाथ, लक्ष्मीबाई, ज्ञानप्पा और दीगर ने एहतजाज में हिस्सा लिया। यादगीर से ATV न्यूज़ के लिए अब्दुल्ला बिन अहमद की रिपोर्ट। ಇಲ್ಲಿ ಏನು ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಈ ಖಾಸಗೀಕರಣ ನೀತಿಯನ್ನ ನಾವು ತೀವ್ರವಾಗಿ ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗೇನೆ ನಾವು ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಕರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಇದು ಜನ ಆಂದೋಲನ ಆಗಬೇಕು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ SUC ಮತ್ತು ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಕೂಡ ಹಲವಾರು ಕಡೆ ಜನರನ್ನು ಸಂಘಟಿಸಿ ಕಮಿಟಿಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಈ ರೈಲ್ವೆಯನ್ನು ಉಳಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ನಾಗರಿಕರು ಕೂಡ ಇಂಥ ಹೋರಾಟನ ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ, ರೈಲ್ವೆಯನ್ನ ಉಳಿಸೋದಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಂತ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. गुलबर्गा शहर में आज मुख्तलिफ तंजीमों की जानिब से एहतजाजी मुजाहरे मुनज़्ज़म किए गए। CPIM गुलबर्गा ज़िला की जानिब से पुरअमन सियासी अवामी एहतजाजी मुजाहरों के ख़िलाफ़ क्रिमिनल मुकदमात दर्ज करने के ख़िलाफ़ एहतजाजी मुजाहरा मुनज़्ज़म किया गया। मुजाहिरीन ने मरकज़ी रियासती हुकूमतों के जानिब से किए जा रहे इन इक़दामात को दस्तूर मुखालिफ करार दिया। मारुति मानपाड़े, शरण बसप्पा, मम शेट्टी, अशोक मैगरी, गंगम्मा बिरादर और दीगर ने एहतजाजी मुजाहरे में हिस्सा लिया। नुक्कड़ ड्रामे के आर्टिस्टों की फेडरेशन की जानिब से आज मिनी विधान सौदा गुलबर्गा में एहतजाजी मुजाहरा करते हुए नुक्कड़ ड्रामे मुनक़िद करने की इजाज़त देने का मुतालबा किया गया। कोविड-19 के एहतियाती तदाबीर के तहत इन दिनों नुक्कड़ ड्रामों के इनेकाद पर पाबंदी आयद की गई है। शशिकांत यस कामले और दीगर आर्टिस्टों ने एहतजाज में हिस्सा लिया। कर्नाटक कृषि कुलिकार संघ गुलबर्गा ज़िला कमेटी की जानिब से लीड बैंक गुलबर्गा के सामने एहतजाजी मुजाहरा मुनज़्ज़म किया गया।
انفرادی بیت الخلا تعمیر کرنے والے مستحقین کی امدادی گرانٹ میں کٹوتی کرنے کے خلاف یہ مظاہرہ منظم کیا گیا۔ جے شری یم کٹی منی، ضلعی صدر سوہنی یم کٹی منی، شانتا بائی ہوڈل، ریٹا بائی ہوڈل، مدھومتی ہوڈل اور دیگر نے احتجاجی مظاہرے میں حصہ لیا۔ کرناٹک اسٹیٹ دلت سنگھرش سمیتی کی جانب سے آج سابق ریاستی وزیر پریانک کھرگے رکن اسمبلی چیتا پور کی رہائش گاہ کے روبرو احتجاجی مظاہرہ منظم کیا گیا۔ ایس سی ایس ٹی کی معاشی حالت میں سدھار لانے کے لیے دیے جانے والے امدادی فنڈز میں کٹوتی کیے جانے کے خلاف یہ احتجاجی مظاہرہ کیا گیا۔ ارجن بھدرے، ملکارجن کرانتی، مہانتیش بڑداڑ، ملکارجن کھنہ اور دیگر نے احتجاجی مظاہرے میں حصہ لیا۔ گلبرگہ شہر کے محلہ غازی پورہ میں عطار کمپاؤنڈ سے نزد کل رات ہوئی موسلادھار بارش کے نتیجے میں ایک مکان کی چھت گر گئی۔ یہ واقعہ آج صبح کی ابتدائی ساعتوں میں بابو راؤ انگلے کے مکان میں پیش آیا۔ مکان میں کرایہ دار مقیم ہے۔ حالت نیند میں 4 افراد مکان کی چھت گرنے کی زد میں آ گئے اور ملبے کے نیچے دب کر زخمی ہو گئے۔ ملبے سے باہر نکلنے کے لیے انہیں کافی جدوجہد کرنی پڑی۔ سدرام نامی فرد کے سر اور اکشے کے پیر میں گہرے زخم آئے ہیں۔ دیگر 2 کو معمولی زخم آئے ہیں۔ جیورگی تعلقہ ضلع گلبرگہ کے اسسٹنٹ ایگریکلچرل آفیسر سنیل کمار یرگول رشوت لیتے ہوئے پکڑے گئے۔ زرعی آلات کا بل منظور کرنے کے لیے انہوں نے جیورگی کے شرن گوڑا سے 1.5 لاکھ روپے رشوت کا مطالبہ کیا تھا۔ اے سی بی ٹیم نے کینیڈا بھون گلبرگہ سے نزد 1.5 لاکھ روپیوں میں سے 50,000 روپے رشوت قبول کرتے ہوئے سنیل کمار یرگول کو رنگے ہاتھوں پکڑ لیا۔ پولیس نے تلنگانہ ریاست کی سرحد سے متصل چنچولی تعلقہ ضلع گلبرگہ کے سنگاپور کے کھیت میں تور کی فصل میں گانجے کی کاشت کرنے کا پتہ لگایا۔ 1,20,000 روپے مالیت کا 30 کلو گانجا ضبط کر لیا گیا۔ اس سلسلے میں ایک فرد چندر بھکو کو گرفتار کیا گیا ہے۔ پولیس نے سنگاپور میں اس سے قبل بھی گانجے کی کاشت کا پتہ لگا کر گانجا ضبط کیا تھا۔ گھوڑواڑی تعلقہ امن آباد ضلع بیدر میں پولیس نے غوث بونگے نامی فرد کو گرفتار کرتے ہوئے اس کے قبضے سے 3.5 کلو گانجا اور 5,000 روپے نقد رقم برآمد کر کے ضبط کر لیے۔ بیجاپور پولیس نے ماوا، گانجا، غیر قانونی سیندی کی فروخت اور سرقے کی متعدد وارداتوں میں ملوث 162 ملزمین کو گرفتار کرنے میں کامیابی حاصل کی ہے۔ پولیس نے گرفتار شدگان کے قبضے سے 22,95,643 روپے مالیت کا سامان برآمد کر کے ضبط کر لیا۔ پولیس نے ڈھابوں، ہوٹلوں کے بشمول 570 مقامات پر دھاوے کر کے 267.97 لیٹر غیر قانونی سیندی برآمد کر کے ضبط کر لی۔ پولیس نے بیجاپور ضلع کے مختلف مقامات پر دھاوے کرتے ہوئے جوا کھیل رہے 32 افراد کو گرفتار کیا اور ان کے قبضے سے 36,480 روپے بازی کی رقم برآمد کر کے ضبط کر لی۔ کم عمر لڑکے کے بشمول 4 سارقوں کو گرفتار کرتے ہوئے ان کے قبضے سے 22,64,000 روپے مالیت کے مسروقہ زیورات اور قیمتی سامان برآمد کر کے ضبط کر لیے گئے۔ گلبرگہ شہر اور ضلع میں کل رات ہوئی موسلادھار بارش کے نتیجے میں کئی علاقے زیر آب آ گئے ہیں۔ گلبرگہ شہر کی کئی کالونیاں اور نشیبی علاقے زیر آب آ گئے ہیں۔ شاہآباد رنگ روڈ پر ریلوے برج سے نزد بھاری مقدار میں پانی کے اکٹھا ہونے سے گاڑیوں کے گزرنے میں دشواریوں کا سامنا کرنا پڑا۔ اٹگا، خواجہ کٹنور، بلواڑ دیہاتوں سے بھاری مقدار میں بارش کا پانی بہہ کر آنے کے سبب کوروار وچا برج مکمل زیر آب آ گیا، جس کے نتیجے میں گلبرگہ کالگی کے درمیان ٹریفک بند کر دی گئی ہے۔
कल रात हुई मूसलाधार बारिश के नतीजे में औराद ब्रिज को पानी के तेज़ बहाव से नुकसान पहुंचा। पुलिस ने इस ब्रिज पर खतरे को महसूस करते हुए ट्रैफिक को वन वे कर दिया। चितापुर तालुक़े में 135 दुकानों और 8 मकानों में पानी के दाखिल होने से भारी नुकसानात होने का अंदाज़ा लगाया गया है। गुंडगुर्ती तांडे में पानी भारी मिक़दार में दाखिल हुआ और तमाम मकानात ज़ेर-ए-आब आ गए। गुलबर्गा ज़िला पंचायत की नायब चेयरमैन शोभा सिद्धू सिरजगी ने मिनी विधान सौदा गुलबर्गा में गुलबर्गा ज़िला इंतज़ामिया महकमे बहबूदी ख़वातीन व अतफ़ाल के इश्तराक से बहबूदी अतफ़ाल स्कीम के तहत चलाई जाने वाली बेदारी मुहिम का इफ्तिताह अंजाम दिया। तशहीरी बयान के ज़रिए बच्चों की बेहतर परवरिश की बेदारी लाई जाएगी। कल्याण कर्नाटक के अजला बेल्लारी, बीदर, गुलबर्गा, कोप्पल, रायचूर और यादगीर में कोरोना का कहर कम होता दिखाई दे रहा है। कल्याण कर्नाटक के अजला में बेल्लारी ज़िले में कोरोना के सबसे ज़्यादा केसेस सामने आ रहे थे, लेकिन आज बेल्लारी ज़िले में कोरोना के सिर्फ 54 केस सामने आए। बीदर ज़िले में कोरोना से 50 अफराद मुतासिर पाए गए। 75 कोरोना मरीज़ों को सेहतयाब होने पर अस्पताल से डिस्चार्ज किया गया और कोरोना के एक मरीज़ की मौत हुई। गुलबर्गा ज़िला में आज कोरोना के 144 नए केस सामने आए, जबकि कोरोना के 87 मरीज़ों को सेहतयाब होने पर अस्पताल से डिस्चार्ज किया गया। गुलबर्गा ज़िला में आज कोरोना के 3 मरीज़ों की मौत हुई। इनमें से 2 मरीज़ों का ताल्लुक़ सेडम तालुक़े के लिंगमपल्ली और कुरकुंटा से है। कुरकुंटा के 50 साला और लिंगमपल्ली के 62 साला कोरोना मरीज़ की मौत हुई, जबकि शाहबाद के 49 साला कोरोना मरीज़ फौत हुए। कोप्पल ज़िले में आज कोरोना से 103 अफराद के मुतासिर होने की तस्दीक हुई, जबकि 235 कोरोना मरीज़ों को सेहतयाब होने पर अस्पताल से डिस्चार्ज किया गया। रायचूर ज़िले में आज कोरोना के 160 केस सामने आए, जबकि 145 कोरोना मरीज़ों को सेहतयाब होने पर अस्पताल से डिस्चार्ज किया गया। रायचूर ज़िले में कोरोना से 3 अमवात हुई। यादगीर ज़िले में कोरोना से 76 अफराद मुतासिर हुए। 135 कोरोना मरीज़ों को सेहतयाब होने पर अस्पताल से डिस्चार्ज किया गया और कोरोना के 2 मरीज़ों की मौत हुई। बीजापुर ज़िले में कोरोना के 131 नए केस सामने आए, जबकि 2 कोरोना मरीज़ों की मौत हुई और कोरोना के 87 मरीज़ों को सेहतयाब होने पर अस्पताल से डिस्चार्ज किया गया। नाजरीन, आज का खबरनामा यहीं मुकम्मल होता है। ಸಾಗರ್ ಫರ್ನಿಚರ್ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಮತ್ತಷ್ಟು ಅಂದಗೊಳಿಸಲು ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಸಾಗರ್ ಫರ್ನಿಚರ್ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಅಗತ್ಯವಾದ ಸೋಫಾ ಸೆಟ್, ಡೈನಿಂಗ್ ಟೇಬಲ್ಸ್, ಡ್ರೆಸ್ಸಿಂಗ್ ಟೇಬಲ್ಸ್, ಸೈಡ್ ಟೇಬಲ್ಸ್, ಸೆಂಟರ್ ಟೇಬಲ್ಸ್, ಎಲ್ಲ ಬಗೆಯ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಟೇಬಲ್ಸ್, ಎಲ್ಸಿಡಿ ಎಲ್ಇಡಿ ಟಿವಿ ಟೇಬಲ್ಸ್ ಮತ್ತು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ಸ್, ಎಲ್ಲ ಬಗೆಯ ಇಂಪೋರ್ಟೆಡ್ ಆಫೀಸ್ ಟೇಬಲ್ಸ್ ಮತ್ತು ಚೇರ್ಸ್, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಡಿಸೈನ್ಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಗಲ್ ಡಬಲ್ ಸೈಜಿನ ಕಾಟ್ ಮತ್ತು ಬೆಡ್ಗಳು ಮತ್ತು ದಿವಾನ್ ಸೆಟ್ಸ್ ಹಾಗೂ ಆಕರ್ಷಕ ಝೂಲಾಗಳು, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಬೆಡ್ರೂಮ್ ಸೆಟ್, ಸ್ಟಡಿ ಟೇಬಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಬ್ಯಾಟರಿ ಆಧಾರಿತ ಕಾರ್, ಬೈಕ್ಗಳ ಟಾಯ್ ಸೆಕ್ಷನ್. ಇದರೊಂದಿಗೆ ವಿವಿಧ ಕ್ರೋಕರಿ ಐಟಮ್ಸ್, ಗಿಫ್ಟ್ ಆರ್ಟಿಕಲ್ಸ್, ಬಗೆ ಬಗೆಯ ಲ್ಯಾಂಪ್ಸ್, ಝೂಮರ್ಗಳು ಮತ್ತು ಫ್ಲವರ್ ಪಾಟ್ಗಳು. ಭೇಟಿ ಕೊಡಿ ಸಾಗರ್ ಫರ್ನಿಚರ್, ನೂರ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಅಪೋಸಿಟ್ ಅಲ್ ಶರಾಯಿ ಕಾಲೇಜ್, ಎಂಎಸ್ಕೆ ಮಿಲ್ ರೋಡ್, ಗುಲ್ಬರ್ಗಾ. ಫೋನ್ 250906 ಮತ್ತು 239777. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9535100786 ಮತ್ತು 9945281020.